नमस्कार, मी राजेंद्र हुंजे. नवी मुंबई महापालिकेची निवडणूक होती आणि निवडणुकीच्या निमित्तानं आपल्यासोबत नवी मुंबईचे सर्वेसर्वा राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गणेश नाईक आहेत. त्यांच्याशी आपण चर्चा करणार आहोत, बोलणार आहोत नवी मुंबईमधल्या प्रश्नांबाबत आणि नवी मुंबईतल्या एकूण सगळ्या राजकीय परिस्थितीबद्दल. गणेशजी, स्वागत IBN लोकमत. नमस्ते आणि शुभेच्छा आताच देतो. निवडणुका अजून मतदान पूर्ण व्हायचं आहे. धन्यवाद. तर सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा प्रेक्षकांना की इथे जी परिस्थिती राजकीय दिसते आहे याच्याकडे खास करून औरंगाबाद आणि नवी मुंबईच्या महापालिकेत खास करून राज्याचं लक्ष हे नवी मुंबईकडे अधिक लागलेलं आहे. नाईक साहेब, काय सांगाल की नवी मुंबईकडं राज्याचं लक्ष एकीकडे लागलेलं आहे. अशी परिस्थिती दिसते की गणेश नाईक विरुद्ध सगळे पक्ष, गणेश नाईक यांच्या विरोधातच आपल्याला लढायचं आहे. निवडणुकीचा निकाल कसा असेल? निवडणुकीचा निकाल सकारात्मक असेल. आम्हाला जो आकडा पाहिजे तो आम्ही स्वबळावर घेऊ असा माझा आत्मविश्वास आहे. सत्ता स्थापन स्वबळावर करणं, हा, सत्ता स्थापन करण्याकरता जो आकडा लागतो, मॅजिक फिगर, ते आमच्याकडे येईल असा माझा आत्मविश्वास आहे. पण नवी मुंबईमध्ये ही राजकीय परिस्थिती का आली की एकीकडं आपण असं म्हणत होतो की कदाचित युती होणार नाही, पण ते एकत्र आले, आघाडी होणं अपेक्षित होती, ते विखुरले गेले. ह्याच्यात काय दिसतं तुम्हाला? राजकीय समीकरण अशी का बिघडत गेली? नाही, बाबाशी युती करावी की न करावी हा त्यांचा प्रश्न आहे. परंतु आघाडीबाबत बोलाल तर मी 1995 साली शिवसेनेत होतो. त्यावेळेला मी शिवसेनेच्या वतीनं भाजपच्या नेतृत्वाला आपण एवढ्या जागा घ्या, ह्या एवढ्या निश्चित निवडून येतील असं बोललो होतो. पण त्यांना ते 50% पाहिजे होते. मी ते देण्यासाठी नकार दिला आणि त्यावेळेला 57 पैकी 34 नगरसेवक मी निवडून आणले. 95 पासून तर आज तगायत गणेश नाईकच्या नेतृत्वाखाली महापालिकेचा कारभार चालला. म्हणजे नेतृत्व म्हणजे सल्ल्याचं नेतृत्व. बरोबर. सगळे म्हणजे संजू नाईक 6 वर्ष महापौर झाले, सागर नाईक 5 वर्ष महापौर झाले, तुकाराम नाईक 1 वर्ष. म्हणजे आमच्या नाईक घराण्यानेच जवळजवळ 12 वर्ष महापौरपद म्हणजे त्याचे भूषवलेला आहे. जो ज्याने घराणेशाहीचा जो नेहमी मुद्दा येतो ना, तो मुद्दा. परंतु ते सगळे कर्तृत्ववान होते म्हणून त्या ठिकाणी आले. ओके. आणि त्या सर्व कालखंडामध्ये नवी मुंबईच्या जनतेनं म्हणजे सर्व धर्माच्या, जातीच्या, पंथाच्या, वर्णाच्या लोकांनी आज सगळ्यात माझ्या नेतृत्वावर विश्वास ठेवला आहे आणि तशा प्रकारची आम्ही प्रगती केलेली आहे. मागच्या मावळत्या सभागृहामध्ये 89 पैकी 56 नगरसेवक आमचे होते आणि ह्या येणाऱ्या 111 मध्ये सुद्धा आम्ही 60च्या आसपास जाणार आम्ही मिनिमम. 60च्या आसपास जाऊ असं तुम्ही विश्वास व्यक्त करताय. तर तुम्ही मुद्दा काढला घराणेशाहीचा म्हणून त्याच्याच अनुषंगाने विचारतो की घराणेशाही बरोबरच असं म्हटलं जातं की 95 पासून आत्तापर्यंत एकीकडे नाईकशाहीच नवी मुंबईमध्ये पाहायला मिळते. म्हणजे खासदार मागच्या वेळेला संजू नाईक होते, संदीप नाईक दुसऱ्यांदा ऐरोलीमधनं निवडून आले, बेलापूरमध्ये सातत्यानं तुम्ही येता, यावेळेस फक्त तुम्हाला पराभव स्वीकारायला लागला. तुकाराम नाईकांचा तुम्ही उल्लेख केला, तेही महापौर होते. हा घराणेशाहीचा आरोप होतोय की ही घराणेशाही तुम्ही टिकवण्यात यशस्वी झाला? काय नेमकं प्रकार? बाब असे की एखाद्या घराण्यामध्ये कर्तृत्ववान लोक असतील आणि म्हणून घराणेशाहीचा आरोप होईल म्हणून त्या कर्तृत्ववान लोकांना दाबणं हे मला मंजूरच नाही. म्हणजे मी नायकाचंच बोलतो असं नाही, कोणीही असो, कोणत्याही पक्षामध्ये, कुठल्याही नेतृत्वामध्ये, आडनावामध्ये कर्तृत्ववान माणसं असतील त्यांना रोखणं म्हणजे लोकशाहीमध्ये तुम्ही त्याची मुस्कटदाबी करणं आहे. आणि जर ते पात्रतेचे नसतील म्हणजे त्याला एखाद्या घोड्यावर बसता पण येत नाही, त्याला बळजबरीत घोड्यावर बसवायचं आणि त्याला कमांडर बनवायचं, ह्या मताशी मी असहमत आहे. आता ह्या वेळेला आमच्या म्हणजे कोर नाईक कुटुंबापैकी कोणी नाही, याचा अर्थ पुढच्याला कोण नसणार नाही असा भाग नाही. मी कोणाच्या विरोधकांच्या का त्या कोल्हे कोईला घाबरून मी का त्या ठिकाणी आमच्या घराण्यातल्या लोकांना थांबवलेलं नाही. पण जर तुकाराम नाईकांचं थोडंसं आपण बघितलं, भाऊच तुमचे, ते शेवटपर्यंत शिवसेनेशी घट्ट राहिले आणि तुम्ही शिवसेनेतनं नंतर बाहेर पडलात. काय नेमकं असं झालं की? नाही, प्रश्न शिवसेनेत मी बाहेर पडलो नाही. शिवसेनेतून बाहेर म्हणजे बाळासाहेबांना मी शेवटच्याला भेटलो, त्यांना साहेबांनी सांगितलं की घरचे प्रमुख तुम्ही आहात, घरात कोणाला ठेवायचं नाही ठेवायचा हा निर्णय तुमचा आहे. परंतु तुम्हाला जी काय माहिती मिळाली ती माहिती मला योग्य वाटत नाही. मी त्यांना त्यांनी मला सांगितलं 6 महिन्यामध्ये तुला मोठं पद देतो. मी सांगितलं साहेब म्हणजे मला मोठे पद नको, फक्त मी काय गुन्हा केला हे मला तुम्ही सांगा. मंत्रीपद कशाला, मी आमदारकीचा मला राजीनामा, तुम्ही राजकारणातून निवृत्त होतो, पण मला कारण सांगा. पण मग कंपॅरिझन तुम्ही कसं करता की आता इतके दिवस, इतके वर्ष शरद पवारांसोबत, नेतृत्वासोबत राहत असताना, ही प्रगती करत असताना आणि सुरुवात ज्याची झाली शिवसेनेपासून तुम्ही घडलात, पुढे आलात,
या दोन नेतृत्वामध्ये फरक तुम्हाला कसा दिसतो? नाही बाब अशी आहे की बाळासाहेब ठाकरे हे भावनेच्या अनुषंगानं मनात एकदा शब्द दिला समजा की म्हणजे उच्चार केला तो पूर्ण करण्यासाठी अट्टास करणारे नेतृत्व आहे. त्यांच्या जागी त्यांची स्टाईल पक्की आहे. शरद पवार साहेबांचे म्हणजे हे तसं राजकारणात परिपक्व नेतृत्व आहे. कोणी किती काय गोष्टी सांगितल्या तरी सुद्धा जोपर्यंत स्वतः मनाची खात्री होत नाही तोपर्यंत स्वतः ते निर्णय घेणार नाही. मग मध्यंतरीच्या काळामध्ये नाईक साहेब थोडंसं तुम्ही नाराज होतात. मी नवी मुंबईकडे येतोच, पण हा जरा मुद्दा मला आवर्जून विचारायचा वाटतो. राष्ट्रवादीत तुम्ही नाराज होता. पवार साहेब तुम्ही म्हणालात की त्यांना जोपर्यंत मनाला पटत नाही तोपर्यंत ते निर्णय घेत नाहीत, आणि शेवटी पवारांशी तुमचं बोलणं झाल्यानंतर तुम्ही म्हणालात की मी राष्ट्रवादीमध्येच कायम राहणार आहे. भाजपमध्ये जायची चर्चा होती. काय होतं नेमकं? प्रश्न आहे, तुम्ही कुठल्या पेपरला माझी मुलाखत ऐकली का, बातमी की गणेश नाईकांनी शिवसेनेमध्ये जाण्यासाठी तयारी केलेली आहे का मी बोललोय, भाजपमध्ये जाण्यासाठी मी तयारी केली मी बोललेलो आहे. त्यावेळेला असं वातावरण निर्माण झालं आणि त्या आमच्या मुंबईतल्या कार्यकर्त्यांमध्ये तशा प्रकारची चुलबुल होती म्हणून मी जाणून मी मौन न पाळलं. आणि गणेश नाईक नाराज होते की नाही? नाराज अंतर्गत काही गोष्टीमुळे नाराज, पक्षातल्या काही नेत्यांमुळे नाराज? पवार साहेब नाही ते बघ, पवार साहेबांनी मला 2004ला मंत्रिपद दिलं, 2 खाती होती, 3रं खातं दिलं. नंतरच्या 10च्या म्हणजे दशकामध्ये सुद्धा परत मला मंत्रिपद दिलं, 2 खाती दिली. पवार साहेबांच्या विषयी माझ्या मनात अजिबात म्हणजे कुठल्याही प्रकारचं म्हणजे निराशाची भावना नाही. प्रश्न असा शेवटी उलट मी नाराज होतो की इतक्या जनसामान्याशी मी जुळला असताना मला पराभवाच्या समोर का जावं लागलं याचं आत्मचिंतन मी करतो. मी गप्प बसलो होतो. मुळातच नवी मुंबई वसवल्यानंतर सगळेच नेते गणेश नाईकांनी तयार केले, ही चर्चा तर आहेच आहे. आणि तेच नेते गणेश नाईकांना सोडून दूर गेले आणि आता तेच त्यांना काही विकासाची वेगळी भाषा शिकवू लागलेत, अशी सगळे समोर मुद्दे. नाही, ज्यांना मी शिकवलं ते शिकवत नाहीत. आता आलेले अशी उपरे काही आहेत ते शिकवायच्या भाषा करतात. उपरे नेत्याची संख्या वाढली आहे नवी मुंबईमध्ये. आता शिवसेनेचा इथला ओरिजिनल नेता कोण राहिलाच नाही. शिवसेनेचा ओरिजिनल नेता इथं कोण राहिलाच नाही. सगळे आहेत ते बाहेरचेच नेते आहेत. शिवसेना देर इज नो लिडरशिप टू शिवसेना इन नवी मुंबई. नेतृत्वच नाही, नाहीच नेतृत्व. भाजपला पण नेतृत्व नाहीये. भाजपला नाही असं मी म्हणणार नाही, परंतु शिवसेनेला इथे ओरिजिनल नेतृत्व राहिलेलं नाही. आता आपण ज्या वाशीच्या ठिकाणीच बसलेलो आहोत, या वाशीमध्ये अनेक रिडेव्हलपमेंटचे मुद्दे समोर आहेत जे लोक चर्चेला येतात. जुनी घरं आहेत, पुनर्बांधणीचा सगळा मुद्दा असेल. हा मुद्दा कसा मार्गी लावणार? कारण शहर एकीकडे वसवत असताना आपण छान विचार केलेले आहेत, रस्ते मोठे आहेत, जागांचा विचार केलेला आहे, पण रिडेव्हलपमेंट करताना आता ह्या सगळ्या वाशीतल्या काही सेक्टर 10 मध्ये असेल, 9 मध्ये असेल, यांचा तुम्ही विचार कसा करा? नाही, बाब असे खरं म्हणजे माझ्या मनात जो 2.5 FS आहे, जो सिडकोने बांधलेल्या धोकादायक इमारतींकरता मागितलं त्याच्यामध्ये सिडको नको आहे माझी मागणी. सिडको नको आहे? कारण सिडकोने सगळे पैसे घेतलेत. ही सगळी जागा फ्री होल्ड करा. अच्छा, फ्री होल्ड करा आणि त्या ठिकाणी निश्चितपणे ज्याला ऑरिएंटल ज्याला ज्या असलेल्या बिल्डिंग ज्याला व्हर्टिकल करायचा प्रयत्न आहे त्याला निश्चितपणे हे रस्ते रुंद करावे लागतील. 100 लोकांच्या ऐवजी 250 लोक येतील. आणि नवी मुंबई ही पहिली शहर आहे की ज्यांनी इम्पॅक्ट असेसमेंट रिपोर्ट करून घेतलेला आहे. क्रिसिल नावाची जी केंद्र सरकारने मान्यता दिलेल्या संस्थेमार्फत या शहरात जर का हा FSI 2.5 FSI दिला, गावाला जर 4 FSI दिला, झोपडपट्टीला 4 FSI दिला, तरी सुद्धा सर्व बाबी म्हणजे पाणी पुरवठा, मलनिस्सरण, घनकचरा, वाहतूक, मैदानं, गार्डन्स, हॉस्पिटल, शाळा या सर्व बाबी परिपूर्ण आहेत असं सर्टिफाय करून शासनाकडे संपूर्ण प्रस्ताव सादर करणारी नवी मुंबई एकमेव महापालिका आहे. आणि ते गणेश नाईकांनी अतिशय दूरदृष्टिकोनातून केलं असा माझा दावा आहे. पण इथे 2.5 FSI वरतीच मारामाऱ्या होतात. पुढचा FSI मिळणार कसा? नाही, 2.5 होण्याची गरज नाही. सिडकोने आता काय सगळं आटोपर्यंत तुमचं कशासाठी थांबता येते तुम्ही? जसं ब्रिटिशांना क्विट इंडिया म्हटलं ना तसं सिडकोला म्हणजे सिडको चले जाव म्हणण्याची वेळ आलेली आहे. आणि मी आज बोलतो असं नाही, मी मंत्रिमंडळात असताना सुद्धा बोललोय की सिडकोने इथं लुडबुड करू नये. आता इथल्या लोकांना स्वतःचा कारभार करू दे. महापालिका आहे ना इथे. इथे महापालिका पाणी देते, रस्ते देते, शिक्षण देते, बाग बगीचे मैदान तेच बघते. मग सिडकोची गरज? सिडकोची गरज काय नाही. टाउन प्लॅनिंग ऑथॉरिटी पण महापालिका आहे. वाय सिडको इज रिक्वायर्ड वेअर? काय सिडकोची गरज इथे? मग त्यावेळेला काँग्रेस सरकारकडे हे सिडकोचं सगळं बोललो होतो. दुर्दैवाने मी 2004 साली तत्कालीन कैलासवासी विलासराव देशमुखांसमोर ही 2.5 FSI शहरातल्या लोकांकरता म्हणजे सिडकोने बांधलेली गावाकरता मागितलं होतं. दुर्दैवानं इथल्या काही दुष्ट प्रवृत्तीने त्याला अडथळे आणण्याचा प्रयत्न केला.
अशोकराव चव्हाणांच्याकडे सुद्धा त्याला मी बोललो, पृथ्वीराज चव्हाणांच्यावर बोललो. 2.5 FSI जाहीर झाला अशा प्रकारचे पृथ्वीराज चव्हाण यांनी भाषणात बोलले. सही करायला त्यांना वेळ मिळाली नाही. आता मला लोक बोलतात मी काय मुख्यमंत्र्याचा हात धरून सही करायला लागू द्या ना. निवडणुकीतल्या काही उमेदवारीच्या मुद्द्यांकडे जर आपण आलो तर बरेच जण तुम्हाला सोडून दुसऱ्या पक्षात गेले, जे बरेच दिवस तुमच्या सोबत होते. यांचा या बंडखोरीचा कसा काय तुम्हाला परिणाम दिसून येतो का, दिसतोय का? बघा, मी एखाद्याशी मित्रत्व करतो त्याच्या गुण आणि दोषासहित मी त्याला माझा मित्र मानतो. उलट काही लोकांच्या असल्याचा मला फार त्रास झाला. वृत्तपत्र माझ्याबरोबर फार टीका झाल्या. आज ते गेले, मी खुश आहे. परमेश्वर त्यांचं भलं करू असं मी म्हणतो. त्यांच्या जाण्याने आम्हाला राजकीय काही नुकसान झालेलं नाही. पण कुठतरी मनात सल आहे की ही माणसं आपल्या सोबत होती आणि गेली. नाही, प्रश्न असा म्हणजे सल म्हणजे असं तो म्हणजे ती गेल्याची सल नाहीये की ज्या लोकांना आपण प्रेम लावलं किंवा ज्यांना त्यांच्या गुण आणि दोषासहित आपण आपलंच मानलं, अशी माणसं ज्याला जातात त्याला म्हणजे कीव वाटते. दुःख वाटत नाही, कीव वाटते. म्हणजे आता या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादीपासून काँग्रेस वेगळी झाली तरी त्याचा काय फरक राष्ट्रवादीला पडणार नाही. नाही, बघ प्रश्न असा आहे, मी ज्याला अशोकराव चव्हाणचं माझं दूरध्वनीवर बोलणं झालं, पूर्वी माणिकराव ठाकरेंशी बोललो होतो, राधाकृष्ण विखे पाटलांच्या माझ्या 2 बैठका झाल्या. मी त्यांना सांगितलं आम्ही काँग्रेसच्या नेतृत्वावर अजिबात टीका करणार नाही आणि आमचा कोणावर रोष पण नाही, ना केंद्रीय स्तरावर नाही ना राज्य स्तरावर. आणि इथल्या लोकांचं सुद्धा मी तर या ठिकाणी कुठल्या पक्षाचं नाव पण घेत नाही आणि व्यक्तीचं नाव पण, फक्त ज्याला म्हणजे विचारला जावं त्याला प्रचारात बोलतात की आम्ही हे केलं, त्याला फक्त मग ते नाव घ्यावं लागतं, युतीचं, शिवसेनेचं, भाजपचं. एरवी माझी ती पण इच्छा नव्हती. तर जे जाहीरनाम्याचे मुद्दे सगळे चर्चेला येत आहेत, तुमचाही जाहीरनामा येईल आता. शिवसेना युतीचा, भाजप युतीचा जो जाहीरनामा आलेला आहे त्यात अनेक गोष्टी त्यांनी सांगितल्यात की ह्या गोष्टी करण्याची गरज आहे, ही गोष्टी केलेल्या आहेत, त्याचं विजन असलं पाहिजे. तुम्ही काय म्हणाल तो जाहीरनाम्याचं? मगाशी म्हटल्याप्रमाणे पहिल्याच मुंबईकडे डोकावा, ठाण्याकडे डोकावा, कल्याणकडे डोकावा. पहिले सगळं साफ करा, मी मगाशी बोलले, आणि नंतर इथल्या भाषा करा ना. इथल्या जनतेला आव्हान करा. पण आम्ही ज्या ठिकाणी 35-40 वर्ष सत्ता आहे तिथे काय केले दाखवा लोकांना. आणि मग नवी मुंबईत ते नाही म्हणून आम्ही करायला येतोय, आम्हाला तुम्ही मोठेपणा द्या किंवा आम्हाला निवडून द्या, अशी भाषा करा. तोपर्यंत काय करण्याचं करणं उचित होणार नाही. आपल्या पायाखाली काय जळत असेल तर दुसऱ्याच्या पायाकडे जळण्यात दाखवण्याचे काय अर्थ त्याच्यामध्ये? मुंबईचा पाहिजे तसा विकास शिवसेनेने केलेला नाही हे स्पष्ट आहे. अरे आता तिथले आता तुमचं म्हणते म्हणजे मुंबई तुमचा एक्सप्रेस फ्रीवे हा MMRDने केला. हा निघणारा सायनवरूनचा रस्ता हा MMRDने केला. तो पश्चिम द्रुतगती मार्ग MMRDने केला. मेट्रो MMRDने केली. मोनो MMRDने केली. तुमच्या चौपाटीच्या अनुषंगानं सगळ्या त्या काही गोष्टी MMRDने केल्या. मुंबई महापालिकेने फाशी काय केलं सांगा ना तुम्ही. पण ते नवी मुंबईमध्ये वेगवेगळी आश्वासनं देत आहेत. आश्वासन देण्याकरता लोक विश्वास ठेवतील तर ना. लोक विश्वास नाही ठेवणार. लोक हेच विचारतील पहिले मुंबई तुमच्याकडे आहे, तुम्ही काय केलं, ठाणे तुमच्याकडे तुम्ही काय केलं, कल्याण तुमच्याकडे तुम्ही काय केलं, पहिले तिथले उत्तरं द्या आणि मग इथल्या भाषा करा. म्हणजे अनधिकृत बांधकामाचा मुद्दा प्रत्येक शहरातच येतो. म्हणजे तो नवी मुंबईत आहे, तो कल्याण डोंबिवलीला आहे, तो ठाण्यात आहे. पण नवी मुंबईमध्ये एक शहराला चांगलं रूप देत असताना, सुंदर बनवत असताना या अनधिकृत बांधकामांना आळा कसा घालणार? नाही, बाब अशी आहे की प्रकल्पग्रस्तांना सिडकोनी काय म्हटलं होतं, तुला आम्ही काम देऊ, तुला रोजगार देऊ. नाही देऊ शकले. इन टाइम गावठाणाचा विस्तार करू शकले नाहीत. रोजगार नाही मिळाला. शेवटी लोक काय म्हणजे MIDCनी जागा घेतल्या औद्योगिकरणाकरता, सिडकोने घेतल्या गृहनिर्माण करण्याकरता. लोकांना तो आलेला नुकसान भरपाईचा पैसा कसा वापरावा याचं मार्गदर्शन त्याला केलेलं नाही. परिणामी लोकांनी पैसा खर्च करून टाकला. मग राहिलेल्या शेवटी लोक जगणार कशी? चोरामाऱ्या लुटमाऱ्या करतील. त्याच्यापेक्षा लोकांनी चाली बांधल्या, राहिलं लोकांनी भाड्याने दिल्या. काय गुन्हा केला असं मला वाटत नाही. मग त्याला वैध कसं ठरवणार? अरे वैध करण्यासाठी राज्यकर्त्यांनी निर्णय घ्यायचे. आणि म्हणून मी त्यावेळेला माझा अट्टास होता की 2.5 FSI तुम्ही जसं सिडकोने बांधलेल्या घरांना धोकादायक इमारत देतात तसं ह्या क्लस्टर योजना राबवा. एक 2-4-5 एकरची नाही, अख्खाच्या पूर्ण गाव असा तो प्लॅनिंगमध्ये. आणि मी आमचा खेरणा, बोनकोडा, राहिलेली पूर्ण वस्ती, ओरिजिनल गावठाण आणि याचं मी प्लॅनिंग केलं होतं. सिडकोच्या MD संजय भाटियांना तो प्लॅन मीच दिला होता. आणि त्याला मी सांगितलं होतं 4 FSI दिला तर ह्या ठिकाणी ह्या प्रयोगादाखल मी सर्वांना सामावून घेऊन मी यशस्वी करून दाखवतो. पण आता अशी परिस्थिती झाली की एकेका गावामध्ये 5-5 FSI वापरला गेला. आता 5-5 FSI वापरला असेल तर त्या ठिकाणी जर त्याचं पुनर्निर्माण करणं
यासाठी कमीत कमी 8-9 पैसा द्यावा लागेल. नवी मुंबईच्या आसपास आपण जर बघितलं, शहरात येताना ठाणा मुलुंडकडून येताना ऐरोलीचा टोल लागतो, पनवेलकडून आत येताना खारघरचा टोल लागतो, जो मुद्दा खूप गाजला खारघरच्या टोलवरून ऐरोलीचा पण गाजतोय. नवी मुंबईला टोलमुक्त कसं काढलं? हे बघा, ज्या वेळेला घोडबंदर रस्त्याचं टोल सहित बांधकाम सुरू झालं त्यावेळेला मी पवार साहेबांच्या उपस्थितीत म्हटलं होतं की हे भिकाऱ्यांचे कटोरे आहेत, हे बंद केले पाहिजेत. आता आमच्या ऐरोलीला एक टोल आहे, परत मुलुंडला टोल भरावा लागतो आणि परत ते खारेगावला भरावा लागतो. साधारणपणे 40 किलोमीटरच्या 3 अंतराकरता टोल आहेत. जवळजवळ एक 100 रुपयेपेक्षा जास्त रुपये भरावे लागतात. हे म्हणजे खरं म्हणजे अतिशय अन्यायकारक आहे. हे मी त्यावेळेला बोललोय, आजच बोलतो असं नाही. आणि मी तर म्हणतो हे टोल नाके म्हणजे भिकाऱ्यांचे कटोरे आहेत. माझं म्हणणं आहे उलट म्हणजे एखादी गाडी घेताना तुम्ही गाडीची किंमत आहे ना, तुम्ही वन टाइम टॅक्स घेताना त्याच्यामध्ये आज तुम्ही आणखी 40-50 हजार रुपये घ्या ना. मी ज्या मंत्रिमंडळात होतो त्यावेळेला सुद्धा माझं म्हणणं आहे की टोल नाके वसूल म्हणजे टोल वसूल केला तर पण पुढे रस्त्यांची अवस्था बऱ्याच ठिकाणी दयनीय आहे. पण आत्ताचे मंत्री म्हणतात की आम्ही वचन दिलं होतं, सत्तेत आल्यानंतर आम्ही पूर्ण केलं, टोल नाके काही बंद केले. आता काय किती करतात ते तर म्हणजे तुम्ही फिगर नंतर समजेल आपल्याला. पण खारघरचा त्यांनी अंशतः काही वाहनांना टोलच्या मच्यातनं मुक्ती दिली आहे. ते पूर्णपणे बंद झालं पाहिजे की नाही? कारण ज्या प्रकारची वाहतूक कोंडी आपण ऑन द कॉन्ट्री पृथ्वीराज चव्हाण साहेबांनी बोललो होतो की काही फंड MMRD कडून काही सिडको कडून घेऊन खारघरचा टोलच बंद करून टाका, त्या ठेकेदाराला ते पैसे देऊन टाका, हे मी बोललेलो आहे. मग ही इच्छाशक्ती नाही आहे? नाही, आता प्रश्न असा की सिडकोकडे सरप्लस फंड आहे, MMRD कडे सरप्लस फंड आहे, त्याच्यातले काही पैसे टाकून दिले असते कॉन्ट्रॅक्टरला तर तो हा रस्ता मी बोललो की पुण्याहून येताना 2 ठिकाणी भरवतात आणि लोक पॅनिक आहेत. बरोबर. नको आणि इथे परत वाशीचा टोल इथे आहे. हो. म्हणजे लोकांना खरं म्हणजे मी सांगतो की जर का त्या ठिकाणी तो खारघरचा टोल जर नसता सुरू केला किंवा जाहीर अनाउन्समेंट केली असती तर थोडीफार मतं त्यावेळेला आमच्या आघाडीला वाढली असती. हा खरा मुद्दा आहे. खरा मुद्दा आहे. त्यावेळेला ती इच्छाशक्ती त्यांनी दाखवली नाही. दाखवायला हिमतीने दाखवायला पाहिजे होती. जसं नेतृत्वामध्ये कुठलाही विकास करताना, नेतृत्व कुठल्याही पक्षाचा असू द्या, त्याच्यात विकास करण्याची ती इच्छाशक्ती जागृत असली पाहिजे. म्हणजे प्रश्न असा आहे, पहिली गोष्ट म्हणजे माणसाला पैसा किती लागतो स्वतः करता निवडणुकांकरता, त्याला सुद्धा एक मर्यादा आहेत. आता म्हणजे तरतूद आहे की धनिकांकडून म्हणजे इंडस्ट्रीकडून निवडणुकीकरता पैसे घेण्याची तरतूद आहे. देयर इज प्रोव्हिजन. बरोबर आहे. प्रश्न असा की ह्या सर्व गोष्टी करण्यासाठी की फार काही पैशाची गरज लागत नाही. मनापासून जर इच्छा असेल तर सगळ्या गोष्टी होऊ शकतात. नवी मुंबईला आम्ही प्रयत्न केलाय, फार अडथळे असताना प्रयत्न केलाय आणि मी विश्वासाने सांगतो आम्ही करू. आणि यावेळेस पण तुम्ही पुढचं पाऊल टाकणार? डेफिनेट टाकणार. मी सांगतो आत्मविश्वास सांगतो, नवी मुंबई जनता गणेश नाईकच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून बहुमत आम्हाला देणार. धन्यवाद गणेश नाईक, तुम्ही बोललात IBN लोकमतशी. आणि पुन्हा एकदा शुभेच्छा. थँक्यू.